तुम्ही सर्व, आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आहात। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही इतक्या रात्री बाहेर बघा भरपूर अंधार आहे, तर आम्ही इतक्या रात्री कुठे चाललो आहे। भैयानी लगेच लाईट बंद केला, मी व्हिडिओ चालू केला आणि मग मी भैयाला लगेच चोरत ओरडली नाही, त्यांना बोलली अरे भैया लाईट लगाव ना, याच टोनमध्ये नाही अगं मी याच टोन असू दे मरू दे। मुद्दा काय आहे, आम्ही कुठे चाललो आहे हे मी तुम्हाला सांगेल पण थोड्या वेळात। सध्या आम्ही कुठे चाललो आहे तिथे आम्ही पोचतो आणि मग तुम्हाला भेटतो। तर माझ्यासोबत माझी लेक आहे आणि आमचे साहेब आहेत, ते नेहमीप्रमाणे फक्त एवढंच करतात, म्यूटवर असतात ते नेहमीच। बाकी सगळीकडे म्यूट ऑन असतो, फक्त आम्ही असलो का म्यूट ऑन त्यांचा ऑफ होतो। ठीक आहे, चला असा टोमना मारून आता आम्ही चाललोय कुठेतरी। सरप्राईज आहे, सरप्राईज दाखवते तुम्हाला काय सरप्राईज आहे ते। तर चला भेटूयात थोड्या वेळाने। आम्ही मध्येच रिक्षातून उतरलो आणि कुठे आलो माहिती आहे, केक शॉपमध्ये। हे आमचे भैया आहेत, आमचा कुठलाही फंक्शन असलं तरी आम्ही केक यांच्याकडूनच घेतो। केक चांगला पण असतो आणि कांदिवलीमध्ये जेवढे राहत असतील त्या सगळ्यांनी केक इथूनच घ्यायचा आहे, कारण यांचे केक खूप छान असतात। मेन म्हणजे त्यामध्ये ना जास्त क्रीम नसते, त्यामुळे लहान मुलांना आपण आरामशीर देऊ शकतो। तर चला आता इथून आम्ही केक घेतो, त्यामुळे तुम्हाला अंदाज आला असेल की आम्ही कुठे चाललो आहे, कुठे चाललो नाही कशासाठी चाललो आहे हे तुम्हाला कळलं असेल। बाहेर गाड्यांचा आवाज भरपूर आहे, तर मी पुढे गेल्यावर भेटते तुम्हाला। गाईज आम्ही पोहोचलो इकडे, पण अजून वेळ झाला नाही म्हणून आम्ही वाट बघत बसलो आहे खाली। हे बघा हे दोघे इकडे आहेत आणि मी इथे आहे। अजून 5 मिनटं बाकी आहे 12 वाजायला, त्यानंतर मग आम्ही जाणार वरती। सरप्राईज, चला थोड्या वेळाने दाखवते काय सरप्राईज आहे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे। सरप्राईज असतं ना, सरप्राईज असतं। बायकोचा बर्थडे आहे आणि हा आत्ता झोपेतून उठला, गाढ झोपलेला। पण आयडिया याचीच होती। हा फक्त नाटक करतोय की मी झोपू नये। झालं, एक झोप झाली ना। ते बंद कर का टीव्ही, बघा मगाशी कशी होती आणि आता आमची बर्थडे गर्ल एकदम झाली छान रेडी। अरे टी शर्ट घाल ना बाबा, टी शर्ट घाल ना। तुला माहित होतं आम्ही येणार आहे। हे तुम्हाला दिसत असेल इथे केकवाल्याने काय केलेलं माहिती आहे, आम्ही त्याला नाव सांगितलं स्मिता, त्यांनी केलं अस्मिता। मग तो ए काढून इकडे त्यांनी स्माइली केली, केकमध्ये असा गोंधळ केला। हे दुर्वाचं सरप्राईज, हे आमचं सरप्राईज नाही, हे दोघं पण दुर्वाचेच ना। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर स्मिता, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे डिअर स्मिता, हॅपी बर्थडे टू यू। नाही पहिला मान नवरोबाचा, नाही नाही असं कसं, खूप मोठी आहे। फोटो पण घ्या ग। लागला लागला बघ थोडा पोच दे बर्थडे कुणाचा, खातंय केक कोण? इथे माझ्याकडे तुमच्या याच्याने वाट लावून घेतली, सगळ्यांना फळवून जातं। दिवाळीचं बनवलं हिच्या बर्थडेच्या 1 दिवस आधी आणि आता 16 तारखेला जायचं। बायकोचा बर्थडे
आणि हा स्वतःच केक बसला खात. गरम करायची पेस्ट्री गरम करून काय लागते म्हणजे एक नंबर. ब्राउनी टाईप ना. टाईप लागते ना, खूप मस्त लागते. तिथे मी उभे खाल्ली पेस्ट्री पुढे गोव्याला. अरे इथे आता इथे आणले ताजी बनवलेली त्याने. ताज हॉटेलला जाणार आणि छापा आला तर घरी 2 राऊंड झाले. गाईज हे ना उद्याच्या सेलिब्रेशनचं चालू आहे की सेलिब्रेशन कुठे करायचं, ताजमध्ये करायचं की घरी करायचं, त्याचं डिसिजन आता तो छापा काटा घेणार. आता हे थर्ड टाइम आहे. पण पहिला ग्राह्य धरला जाईल. काटा ताज आला ताज. अभी तो ताज में जाना पड़ेगा. सो गाइस मिलते हैं कल ताज हॉटेल में. ये है रात्रीचं छोटंसं सरप्राईज केक कट केल्यानंतर आम्ही आलो होतो मीरा रोडला या हॉटेलला. ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं ताज हॉटेलला, पण पाऊस भरपूर होता त्यामुळे आम्ही इथेच आलो. म्हटलं चला आपण इकडे सेलिब्रेट करूया. तर मग बघा इकडे आम्ही येऊन बसलो होतो आणि हरेश वगैरे ते सगळे तिकडे टेबल बुक करत होते, कारण आमचं लास्ट मोमेंटला ठरलं की आपल्याला इकडे यायचं. गाईज रात्री आम्ही सरप्राईज केक कट केला. आता आहे सेलिब्रेशन. मराठी बोलले ते मराठी काय स्पेशल काय इकडे? इथे काय चाललंय आणि ह्या दोघींचं बघा इकडे काय चाललं. नुसते कुसूर असं त्या मोबाईलमध्ये. आता खूप दिवसांनी भेटले ना, खूप दिवसांनी भेटलं ना. बर्थडे गर्ल बघा किती छान दिसते. गाईज बघा त्यांना स्टार्टर मागवण्याची ऑर्डर दिली आहे. थांबा पहिले डिसाईड होऊ द्या. सगळ्यांची ऑर्डर देऊन झाली. स्टार्टरमध्ये काय काय खाणार आहेत ते ह्यांचं अजून डिसाईड होत नाही दोघींचं. उठसूट चिकन चिल्ली खातात. चिकन चिल्ली. आमचं पहिलं स्टार्टर आलेलं आहे प्रॉन 65. बड्डे गर्ल मस्त एन्जॉय करते प्रॉन्स. सेकंड स्टार्टर आहे आमचं. हे काय नाव आहे याचं? चिकन गार्लिक काय? चिकन बटर गार्लिक असं काय आहे हे नाही ते. अच्छा हे चिकन चिल्ली आहे. ओ सॉरी हे चिकन चिल्ली होतं. माझ्या अंगावर सांडू नका, मगाशी तुम्ही माझ्या अंगावर सांडू. पोट भरला की गप्पा मारून पोट भरलं? हे राईस तुम्हाला खायचं मॅडम? राईस सगळं हातामध्ये कॅश. थम्सअप आणि रोटी पण चांगली वाटते. फक्त त्यांचं उडून खायचं. छान आहे. गाईज आज ना आम्ही एक नवीन एक्सपेरिमेंट करतोय हर्षच्या सांगण्यानुसार. काय करतोय माहिती आहे आम्ही? थम्सअप आणि बटर गार्लिक नान. आता आम्ही हे याच्यामध्ये डीप करणार पूर्ण. खराब लागेल. एवढं काय वाईट नाही लागत. ठीक आहे खाऊ म्हणजे टेस्ट करू शकतो. व्हिडिओ काढताय. मोदक टाकलं का केक वरती? रसगुल्ला दोन्ही पाहिजे. त्या साईडला केक कटिंग आणि या साईडला डेझर्ट. गुलाबजाम. हलवा खाय खरं हे. अरे घाबरतो म्हणजे घाबरावंच लागेल ना. तर काय उभी राहते. उभी राहू. ठीक आहे. बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू.
एकदा खाली टाकून दे. तर अशा प्रकारे स्मिताचा खूप छान बड्डे आम्ही सेलिब्रेट केला. स्मिताला परत एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. आणि आम्ही इतकं जेवलो होतं ना, बापरे, खूप स्टार्टर खाल्लेलं आणि मेन कोर्स पण. मी तर काही जेवलीच नाही, नितीन वगैरे सगळं थोडं थोडं जेवले. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.